नमस्कार मंडळी, रंगभूमी.comच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टद्वारे तुम्हाला नवनवीन लेख, कथा आणि विविध कलाकारांच्या मुलाखतीही ऐकायला मिळणार आहेत. या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारणार आहोत एका अशा अभिनेत्रीशी जिने यदा कदाचितमध्ये द्रौपदी बनून सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलं. मर्डर मेस्त्री आणि इरादा पक्का अशा मूव्हीजमध्येही त्यांनी काम केलं आहे. आणि तसंच कारे दुरावा आणि गोठ अशा सिरियल्समधूनही त्या नेहमी प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिलेत. तर स्वागत करूया शलाका पवार मॅमचं. थँक्यू सो मच. आमच्या विनंतीचा मान ठेवून तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये इथे सहभागी झाल्यात त्याबद्दल आम्ही तुमचे खरंच खूप आभारी आहोत. आणि आता सध्या जसं की लॉकडाऊन सुरू आहे आणि त्यामुळे मग शास्त्र असतंय ते असं म्हणत सगळ्यांचं एक काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू आहेत. तर सध्या तुम्ही काय करताय? तुम्ही कुठल्या साईडला आहात? की काही ऍक्टिव्हिटीज करणार की फॅमिली बरोबर थोडा टाइम स्पेंड करताय? आता फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करणं हेच आता आपल्या हातात आहे सध्या आणि ते सेफ पण आहे. तर त्याप्रमाणे मी तर फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करते. पण आमच्या सिरियलमध्ये आमचा एक ग्रुप आहे, ते आम्ही काही ऍक्टिव्हिटीज छोट्या छोट्या करत असतो. ते काही कविता पाठवतात, मग त्याच्यावर आम्ही सगळेजण एनॅक्ट करून त्या क्लिप्स पाठवतो. काही कथा पाठवतात, त्या आम्ही वाचतो सगळे एकत्र मिळून. असं काही ना काहीतरी चालू असतं. व्हिडिओ कॉलिंग असतं त्यांचं सगळ्यांचं. त्यामुळे मजा येते. ह्या पिरियड मध्ये सुद्धा आम्हाला नाटकाशी आणि सिरियल्सशी वगैरे असं रिलेटिव्ह राहता येतं, बोलता येतं सगळ्यांशी. बरोबर, आपलं मनोगत व्यक्त करता येतं. येस. आणि अशाच माध्यमातून मला वाटतं सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर जास्त भर दिला जातोय आजकाल, की घरी बसल्याच आपण काही ना काही उपक्रमांमध्ये बिझी आहोत. हो, काही जण गाणी पाठवत होती, काही जण डॉक्टरांकरता चांगले स्पीचेस पाठवत होते, जे आम्ही कलाकारांनी एनॅक्ट करून क्लिप्स करून पाठवल्या. असं खरंच. आणि अशा कथा वगैरे आता ज्या वाचनात येत आहेत क्वारंटाईनमध्ये, त्या वाचून असं कळतं की कितीतरी आर्टिस्ट असे आहेत की ते सेलिब्रिटी नाही बनले आहेत अगदी, पण त्यांचं लिखाण आणि इतकं छान उच्च दर्जाचं आहे. आणि माझ्याकडे आता जसा असा एक गट आलाय लेखकांचा की जे नवोदित लेखक आहेत आणि ते म्हणजे फार फार तर 25 ते 30 मधले आहेत, पण त्यांचे विचार इतके स्पष्ट आहेत आणि इतके म्हणजे डीप आहेत की ते सगळे विचार आणि शब्दातून मांडायला समर्थ आहेत. ते मला खरंच कौतुकाची गोष्ट वाटते. हो, खरंच आहे. कारण की मी सुद्धा बघते, माझ्या घरात माझी तरुण मुलगी आहे 12वीत असलेली. ती सुद्धा काही लॉकडाऊनवर, आजच्या परिस्थितीवर काही ना काहीतरी भाष्य करायचा प्रयत्न करते. आणि तिच्या मैत्रिणींचं पण मी बघते किंवा इतर माझ्या यंग कलिग्स जे माझे आहेत सिरियल मधले, ते सुद्धा खूप छान लिहितात, विचार करतात. आणि ह्या परिस्थितीचा त्यांनी खूप विचार केलाय. उगाचच वेळ वाया घालवलेला नाही असं मला वाटतं. करेक्ट. म्हणजे पुढची जी पिढी आहे येणारी, ती येणाऱ्या संकटांना फेस करण्यासाठी तयार आहे असं आपण म्हणू शकतो. ऍक्टिव्ह एकदम. होय. तर शलाकाताई, आता नाटक, सिरियल, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून तुम्ही नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकत आला आहात. आणि तुमच्या अभिनयाची जी क्षमता आहे, तुमच्या एक्सप्रेशन्स इतक्या बोलक्या असतात, डोळे इतके छान बोलके आहेत. तर हे जे अभिनयाचं क्षेत्र आहे, हे लहानपणापासून म्हणजे या क्षेत्रात यायचं होतं, म्हणजे हेच एक मिशन होतं की अभिनयच करायचा, अभिनेत्री बनायचं, की दुसरं काही प्लॅन होता आणि वेगळं झालं? माझं खूप जास्त कौतुक करतेस. इतकं काही माझे डोळे बोलके नाही. मी खूप मोठी तुमची फॅन आहे आणि तुमचा जो स्टेज अपिअरन्स आहे मला खूप आवडतो. स्टेज प्रेझेन्स आवडतो तुमचं. एकदम ऍप्ट असं रिॲक्शन्स असतात प्रत्येक गोष्टीला. खरं म्हणजे मी जादू तेरी नजर, दिवसा तू रात्री, मी या 2 नाटकांमध्ये मी तुमची फॅन झाले. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की हे 2 नाटकं मी बघितली. तुमचा जो असा एकदम वादळासारखा परफॉर्मन्स, पूर्ण स्टेज कव्हर करण्याची क्षमता आणि ती एनर्जी थ्रू आउट सेम मला खूप आवडतं. आणि इतका बोलका चेहरा, इतका एक्सप्रेसिव्ह आहे. मी जादू तेरी नजर बघितलं तेव्हा अशी बनवा बनवी मधल्या अश्विनी भावे आठवल्या. म्हणजे त्या पण असं रागारागातून प्रेम व्यक्त करत. तिथेही तसंच होतं तुमचं की डॉक्टर पुंडलिक, माझं तुमच्यावर प्रेम आहे. ते खूप छान डायलॉग लक्षात. मी खूप वेळा बघितलंय जादू तेरी नजर नाटक. आणि मी सगळ्यांना आवाहन करेन प्रेक्षकांना की युट्यूबवर हे नाटक आहे अवेलेबल, रत्नाकर मतकरींनी लिहिलेलं. आणि हे खूप सुंदर नाटक आहे, हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. तर ही सुरुवात कशी झाली शलाकाताई? सुरुवात म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की मला नाट्य क्षेत्रात यायचंय म्हणून. पण माझे आजोबा होते ते तैलचित्रकार श्रीधर देसाई. तर त्यांची खूप इच्छा होती की मी काहीतरी नाटकात करावं, त्याच्यानंतर मी राजकारणात जावं. तर ते खूप मला हे करायचं की
तू नाटकात जा शलाका, असं करून त्यांनी त्यांच्या एका मित्राला रिक्वेस्ट केली, जे पूर्वी स्त्रीपाठ करायचे, जे माझे गुरु आहेत भाटवडेकर म्हणून. त्यांनी माझ्याकडनं छोट्या छोट्या नाटकातले पॅरेग्राफ्स म्हणा किंवा आग्रलेख म्हणा, पूर्वी खूप आग्रलेख छान छान असायचे नवा काळमध्ये वगैरे, तर हे सगळे पाठ करून घ्यायला लागले. आणि बदलापूर सारख्या छोट्या शहरात मी राहत होते, इथे काही फार ऍक्टिव्हिटीज नव्हत्या आणि मी कॉन्व्हेंट मध्ये होते, त्यामुळे मराठीशी माझा खूप कमी संबंध होता. म्हणजे अगदी स्पष्ट शुद्ध बोलणं वाचणं हे खूप लांब होतं माझ्यापासून. पण त्यांनी मला ते करायला लावल्यामुळे दर रविवारी हा पाठ माझा चालू झाला. मग रंगभूमीच्या गोष्टी, कसे स्त्री कलाकार म्हणजे स्त्री पाठ करणारे पुरुष कलाकार कसे होते, पूर्वीची रंगभूमी कशी होती, मग ती कशी इव्हॉल्व्ह होत आली, सेट मध्ये काय फरक झाले, हे सगळे मला माझ्या गुरूंनी बऱ्यापैकी शिकवलं. आणि तेव्हा मी लहानच होते, पण आम्ही इथे लोकल लेवलला नाटकं करायचो. आणि इथे स्पर्धा पण असली तर एकपात्री स्पर्धा मला माहिती होती. तोपर्यंत मला एकांकिका वगैरे काही माहिती नव्हतं. नाटक आणि एकपात्री स्पर्धा एवढंच मला माहिती होतं. तर मी असं करताना एकदा सहजच एकपात्री स्पर्धामध्ये मी भाग घेतला. तर विजय मोंडकर परीक्षक होते, तर त्यांना माझं काम खूप आवडलं. त्यांनी माझा नंबर जस्ट नोट डाऊन करून घेतला आणि माझ्यासाठी विषय संपला. त्याच्या पुढे काही नाही. मग पुन्हा बदलापूरमध्ये काही ऍक्टिव्हिटीज होत्या, तर मी त्यात भाग घ्यायचे, म्हणजे हौशी कलाकारांच्या सोबत. तर एक दिवस असाच त्यांचा फोन आला की तू काय करतेस, एक नाटक आम्ही करणार आहोत, तर तू येशील का. मग आम्ही ठाण्याला गेलो आई बरोबर. पण तिथे गेल्यावर मला थोडं अनकम्फर्टेबल वाटलं, कारण सगळे अगदी पटापट वाचत होते स्क्रिप्ट आणि मला वाचायला पण जड जायचं. म्हणजे असं माझे गुरुजींना मला खूप सिम्पल करून एक एक वाक्य माझ्याकडनं वदवून घ्यायचे. तसं तिथे करणार कोणी असेल का, आणि असं खूप मी चिंतेत होते. पण त्यांनी मला सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि ते माझं पहिलं पदार्पण झालं व्यावसायिक रंगभूमीवर. जरा फाटक यांचं नाटक होतं, मला काय माहित, हे त्या नाटकाचं नाव. मला काही आणि माहित तिथून नाही. नाही, मला काय माहित, मला हेच काय नाव. माहित. ओके हा, ओके सस्पेन्स होतं ना ते, ओके. त्याच्यामुळे असं नाव होतं. आणि मग इथून माझा रंगभूमीचा थोडा थोडा प्रवास सुरू झाला. मग मी बालनाट्य भूमीवर थोडंसं काम केलं, इथे बदलापूर मधलेच होते ते, पण ते व्यावसायिकरित्या करत होते, त्यामुळे मला तो एक एक्सपिरियन्स मिळाला. असं करताना मला दत्ता घोसाळकर म्हणून आमचे गडकरीमध्ये असायचे, ते आमचे प्रोड्युसर आहेत यदा कदाचितचे. हो हो हो. त्यांनी माझं काम तिथे बघितलं आणि त्यांना काही क्लू नव्हता की मी कुठे राहते किंवा काय. पण त्यांनी कसं कसं करून मला शोधून काढलं, अक्षरशः माझा नंबर शोधून काढला. आपल्याकडे ते एक असतं की कुठलीही नवीन आर्टिस्ट आली ना की प्रोड्युसर बरोबर तिचे नंबर आणि तिचे किंवा त्याचे ते बरोबर हेरतात की कोण आपला हा योग्य आहे असं. तर त्यांच्या कृपेनी मी खरं तर यदाकदाचित पर्यंत आले आणि त्यांनी खूप प्रयत्न करून मला माझ्या इच्छेविरुद्ध मला प्रोत्साहन देऊन मला आणलं आणि आता मी खुश आहे, असं आहे. त्यामुळे मी त्यांना खूप आदर देईन या बाबतीत की त्यांनी खरंच मला हेल्प केली तेव्हा. हो, यदा कदाचित मध्ये तुम्ही नृत्य केलंय स्टेजवर आणि पूर्ण म्हणजे द्रौपदीचा रोल होता, तर त्या संबंधी काय विशेष आठवणी आहेत. आणि यदा कदाचित तुमच्या आयुष्यातलं महत्वाचं नाटक ठरलंय, त्याला अजून एक कारण म्हणजे करिअरमध्ये तर ठरलंच आणि सोलमेटही तुमचा मिळाला तिकडे, संतोष पवार सर. तर नक्कीच या नाटकाबद्दल खूप आठवणी असतील तुमच्याकडे. मी तुला सांगू का गायत्री, ऍक्च्युली माझ्याच नाही, यदा कदाचित म्हटलं की आम्ही जी टीम, ए टीम, बी टीम, आम्ही बरेच जण रिप्लेसमेंट करणारी पण माणसं होती, कलाकार होते. सगळ्यांच्या मनात यदा कदाचितच्या इतक्या आठवणी आहेत, कारण प्रत्येकाने त्या नाटकात खूप काही शिकलं, कारण आम्ही सगळेच नवीन होतो. आम्हाला स्टेजच नवीन होतं, वाक्य बोलणं इतक्या प्रेक्षकांसमोर आणि प्रेक्षकांचा जो प्रतिसाद होता, या टाळ्या, त्यांच्या शिट्ट्या, त्यांच्या कमेंट्स, या सगळ्या गोष्टी नवीन होत्या आमच्या सगळ्यांसाठीच. त्यामुळे सगळ्यांनाच ते अनुभव इतके लक्षात आहेत. आणि जेव्हा जेव्हा कधी आम्ही भेटतो किंवा ग्रुपवर आमची चर्चा होते, आमचा ग्रुप आहे यदा कदाचितचा, तर सगळे एवढे हसत असतात की तेव्हा असं झालेलं, तेव्हा असं. आणि माझ्यासाठी तर माझी स्टोरी तर टोटली वेगळी आहे. मी एक तर दत्ता घोसाळकर प्रोड्युसर कडनं आलेली आर्टिस्ट. आम्ही 5-6 जण होतो, जे कलाकार आम्हाला म्हणजे दिग्दर्शकांनी नाही पण प्रोड्युसरनी इंट्रोड्यूस केलेले.
ओके. तर दिग्दर्शकाला काही एवढा माझ्यात हे नव्हता वाटला की फार काही चार्म आहे असं वाटलं नव्हतं. हम्म. तर सुरुवातीला उभं केलं, चल बघूया कसं करते. मग नंतर कुंती मादरीच्या रोलसाठी उभं केलं की हा आता हे करायला लागा तू. हा. पण मग द्रौपदी मिळतच नव्हती, बराच काळ मिळत नव्हती. मग म्हणाला की तू जरा रिप्लेसमेंट म्हणून उभी राहा, जस जागा घ्यायला प्लॉटिंग करायचंय म्हणून वेळ पटापट आपला बांधलं जाईल नाटक असं. ओके. मग करता करता मुली इथे आम्ही शोधतच होतो द्रौपदीसाठी, पण ते काही होत नव्हतं. मग अगदी शेवटी बाकी माझे सहकलाकार होते, रमेश वाणी, भरत सावले, समीर चौगुले, हे म्हणाले की अरे ही बरी करते, हिलाच ठेव ना, काय प्रॉब्लेम आहे. मग तेव्हा दिग्दर्शकाला असं वाटलं की ठीक आहे, चल बरं करते. ओके. असं म्हणून द्रौपदी मला मिळाली. पण नंतर खरोखर तुला सांगते, आजही इतकी वर्ष, 20 वर्ष झाली आमच्या नाटकाला, आजही लोक कित्येक जण मला द्रौपदी म्हणून ओळखतात. माझं नाव त्यांच्या लक्षात नसेल. म्हणजे मी सुद्धा मी लहान होते हे नाटक बघितलं तेव्हा, आणि हा. मी उड्या मारत होते खुर्चीवर हे नाटक बघताना, थ्रू टाळ्या वाजवत होते, कारण हो. बाबांकडून महाभारताच्या गोष्टी लहानपणीपासून ऐकलेल्या. ऐकलेल्या, आणि त्यात हे असं कॉमेडी, म्हणजे कोणी विचारच नाही मी केलेला कधी की भीम असा हो. अगदी नाचत नाचत येतो, मीच तो म्हणत होते. हे खूप छान होतं, आणि ते द्रौपदी कॅरेक्टरही तुम्ही इतकं छान रंगवलं. तेच मी म्हणते, चेहऱ्यावरचे हावभाव आणि इतके नाजूक साजूक, ते छान. ते सगळं संतोष पवारची देण आहे, त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. आणि ते गर जे त्यांनी मला दिलं होतं. कोणतं गाणं? असं ते एक हे होतं आमचं, गर 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 बोला कोण रे माशाचा डोला फोडायला. डोला फोडायला. हा. द्रौपदीचं तर ते स्वयंवर. हो हो. हा. तर ते अगदी पाठ झालं लोकांच्या. आणि आता यदा कदाचित जसे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींमुळे म्हणजे प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं होतं, तसं ते काही वेळ वादाच्या भोवऱ्यातही अडकलं होतं. तर या संबंधी काय आठवणी आहेत तुमच्या? खूपच, म्हणजे मी पाहिलेला हा पहिला प्रसंग होता. मला माहिती नव्हतं की अशा प्रकारे सुद्धा विरोध केला जातो कलाकृतीला, हे मला खरंच माहिती नव्हतं. आम्ही खूप यंग पण होते तेव्हा, एक्सपिरियन्स पण नव्हता. आणि माझा प्रवेश झाला होता आणि कृष्णाचा सीन सुरू होता, आणि अचानक म्हणता म्हणता एकदम थांबवा, बंद करा वगैरे अशा आवाज यायला लागले. आणि म्हणेपर्यंत प्रेक्षक काही जण त्यातली वरती येऊ इच्छित होते स्टेजवर. कलाकार घाबरले, एकदम पटापट आतमध्ये आलो आम्ही, बंद केलं. मग त्याच्या पुढे खूप ड्रामा झाले नाटक. तेव्हा तर त्यांनी चालू करायला लावलं प्रेक्षकांनी, आवाज आरवळ्या करून. आम्ही नाटक पूर्ण केलं, पण त्यानंतर खूप वाद सुरू झाले. संतोषला माझा नवरा असल्यामुळे मी तेव्हापासूनच बघतेय, तो अक्षरशः एकटा आणि त्याच्या अवतीभोवती 10-15 पत्रकार, त्यांची कार्यकर्ते जे आम्हाला विरोध करत होते त्यांचे कार्यकर्ते, असे खूप जणांनी त्याला घेरलेलं मी बघितलंय. आणि तेव्हा तोही नवीनच होता, त्यालाही आपलं स्वतःचं स्थान अजून स्थापन करायचं होतं. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणि कन्फ्युजन सगळंच दिसत होतं. पण त्यांनी खूप छान ते हँडल केलं सगळं, कारण त्याचा हेतू काही अजिबातच वाईट नव्हता. हा, त्यामुळे मग त्यांनी छान ते सगळ्यांना एक्सप्लेन केलं. आणि आम्हाला दिघे साहेबांनी, म्हणजे ठाण्याचे दिघे साहेब शिवसेनेचे, त्यांनी आम्हाला खरंच आम्हाला मदत केली. आमचा प्रयोग मध्यरात्री आम्ही लावला त्यांच्यासाठी. त्यांनी तो बघितला, त्यांना त्यात काहीच चुकीचं वाटलं नाही. पण ते म्हणाले ठीक आहे, काही गोष्टी जर त्यांना खटकत असतील, त्या ज्या संस्थेने आक्षेप घेतलाय, तर तुला शक्य असेल तर त्या वेगळ्या पद्धतीने मांड. तर तसं संतोष पवारनी केलं, आणि मग पुढे आमचे प्रयोग झाले. पण त्या ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला मदतही खूप केली. आमचे प्रोड्युसर सुद्धा ताकदीने उभी राहिले. पण तेव्हाचा जो काळ होता की आम्ही खूप मेहनत, 1.5-2 महिने आमची व्यायामशाळा म्हणायचे सगळे यदा कदाचितची, कारण सगळे उठक बैठक काढतायत असं सगळं चालू असायचं. आणि एवढं सगळं केल्यावर नाटक बंद, सगळेच हिरमुसले होते. पण त्या नाटकाने खरंच आम्हाला सगळ्यांना आयडेंटिटी मिळवून दिली. ही खरी गोष्ट आहे. हो हो हो. हा, म्हणजे समीर चौगुले पासून कमलाकर सातपुते, अभिजित चव्हाण, यू नेम इट, असं सागर कारंडे, सगळे, भाऊ कदम, सगळे या नाटकात कशा ना कशा स्वरूपात काम करून गेलेले आहेत. एकच गायत्री म्हणते मी की फक्त मनोरंजन हा त्या नाटकाचा हेतू नव्हता. त्याच्या मागची एक मोठी सोडूलुक्की त्यांनी शेवटी ठेवलेली की सत्याचा विजय हा शेवटीच का होतो. जर पांडव आयुष्यभर सत्यासाठी लढलेत आणि कौरव चुकीचे वागलेत, तर मग शेवटपर्यंत थांबावं का लागतं आपल्याला.
जर आपण सत्यवादी आहोत, जे आजही आजच्याही काळात आपण ते रिलेट करू शकतो कित्येक वेळा, हम्म. असं खूप छान त्याच्या अंडरलाईन होती त्याच्यामध्ये. खरी गोष्ट. प्रेक्षकांना हसता हसता त्यांना ते पण आवडायचं खूप, ती शेवटची सोलो लुक. नक्कीच नक्कीच. रमेश वाणी म्हणून आमचे आर्टिस्ट आहेत, त्यांना कोल्हापुरात वामन म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे त्यांना जेवण फ्री द्यायचे ते. कारण की ते इतकं सुंदर काम आणि इतकी सुंदर सोलो लुक की त्यांची यदा कदाचित मधली त्यांना आवडायची. ते अजिबात त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे नाहीत. ते म्हणायचे नाही, यदा कदाचित ते तुम्ही स्टार आहात, तुम्हाला तुमच्याकडनं पैसे नाही घेणार. वा असे वा. एक्सपिरियन्सेस आहेत. नाही, ह्या नाटकाचा मी फील केलाय स्वतः, त्यामुळे मी समजू शकते. म्हणजे प्रत्येक हो. छोटा रोल एखादा करणाराही आर्टिस्ट जो होता तोही स्टार बनलेला हो. होता. असं Correct. लिखाणच त्या नाटकाचं इतकं सुंदर होतं आणि म्हणजे त्याची टीम वर्क होतं. टीम वर्क होतं आणि खूप सुंदर ते सगळं म्हणजे आराखडाच नाटकाचा इतका सुंदर होता की ते एक्झिक्युटिव्ह छानच झालं. म्हणजे हो हो आता यानंतर यदा कदाचित नंतर हा तुमच्या करिअर मधला आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा ठरला. त्यानंतर मग हो. सुयोगने तुम्हाला कधी अप्रोच केलं? सुयोगची नाटकं तुम्ही बरीच केली, त्यातली जादू हो. तेरी नजर आणि दिवसा तू रात्री मी बघितलेत. अजून काही हो. नाटकं आणि अजून काही किस्से तुमचे म्हणजे आठवणीतले काही हो. किस्से? सुयोग हे माझ्या आयुष्यातलं खूपच सुवर्ण पर्व मी म्हणेन. कारण ज्यानंतर मी सुयोगमध्ये गेले, मी कित्येक वर्ष नाटक सलग करत होते. म्हणजे माझा चेहरा त्या ऍड्स मध्ये येतच होता पूर्ण 3, 4, 5 वर्ष, जितकी वर्ष मी होते, 7 वर्ष काम केलं सुयोग बरोबर. पण त्यापूर्वी मी गेला माधव कुणीकडे करत होते, अच्छा. मोहन तोंडवळकरांच्या संस्थेत. ते तिकडे मी प्रशांत सरांबरोबर काम करायला लागले आणि प्रशांत दामले हो सरांबरोबर. हो हो. आणि तर मग ते नाटक मी रिप्लेसमेंट म्हणूनच करत होते. पण तेव्हा माझा परिचय झाला प्रशांत दामले सरांबरोबर. आणि सुयोगचं असं झालं की सुधीर भट काका नेहमीच आमच्या अनेक प्रयोगांना यायचे यदा कदाचितच्या, आणि नेहमी बॅकस्टेजला भेटून म्हणायचे, काय ग, काम करशील ना माझ्याबरोबर, माझ्या नाटकात काम करायचंय तुला, असं नेहमी म्हणायचे. आणि मी म्हणायचे, हो काका, नक्की करीन. पण कधी तेवढ्या वर्षांमध्ये कधी असं झालं नाही की त्यांनी मला विचारलं आणि मी केलं. पण जसं गेला माधव कुणीकडे माझं सुरू होतं, त्यानंतर जादू तेरी नजर करायचं ठरलं. आणि ते मला म्हणाले की आता नाटक करतोय आपण, तू ये, प्रशांत बरोबरच तुझा रोल आहे, प्रशांत सरांबरोबर, तर तू करशील तो. म्हटलं ठीक आहे. मला पण खूप आनंद झालेला. आणि त्या निमित्ताने मी मंगेश कदम सरांना भेटले. ते आमचे दिग्दर्शक आहेत. हो. जादू तेरी नजर. खूपच सुंदर माणूस आहे आणि इतके छान दिग्दर्शक आहेत. म्हणजे संतोष पवार बरोबर मी काम केलंय, आणि तो तर म्हणजे खूपच फ्लेक्झिबल आणि असा वेगळ्या पद्धतीचा जॉनर त्यांनी मला दिला, फार्सिकल किंवा असा. आणि मंगेश सर एकदमच सटल आणि छान, शांततेत वाचन, जास्त बॉडी मुवमेंट्स नसल्या तरी पण, तुला काय करायचंय, तुला इथून इथे जावंसं वाटतंय का स्टेजवर, ओके जा, असे आमचे सर आहेत. आणि वा. त्यांच्याबरोबर मी ऍज अन ऍक्टर पण काम केलंय, त्यामुळे मला ते खूप आवडतात ऍज अ आर्टिस्ट सुद्धा. आणि आमचे सर, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असं आम्ही त्यांना म्हणतो. नाही, मंगेश कदम खरंच एकदम आणि डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी. आणि मला 2-3 वेळा आला भेटण्याचा योग त्यांना. आणि खरंच डाऊन टू अर्थ. आणि जे तुम्ही म्हणता की आर्टिस्टला ते वाव देतात, तुम्हाला हवं तसं वावरा स्टेजवर, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कलाकार स्टेजवर जास्त खुलून दिसतो. त्यामुळे हे मला नवीन कळलं त्यांच्याबद्दल. आणि प्रशांत दामले सरांबरोबरचा अनुभव कसा होता स्टेज शेअर करण्याचा? प्रशांत सर तर ते त्यांच्याकडे एक तो सूर्य आहे. ते असेच ना, सूर्यासारखे आहेत. ते आले ना की दुसरं काही दिसतच नाही. म्हणजे मला आठवतं, आम्ही यदा कदाचितच्या तालमी करायचो आणि त्यांचा गोष्ट तुझी माझी नाही, एका लग्नाची गोष्ट. हो हो. ते तेव्हा एकदम फेमस आणि खूप हाऊसफुलचे बोर्ड घ्यायचे. आणि अक्षरशः प्रशांत सर आले की आम्ही सगळे धावत त्यांना बघायला फक्त गडकरीत तिकडे जायचो की सर कसे दिसतात बघूया डोळ्यासमोर, असं होतं. आणि त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं तर मी खूपच खुश होते. आणि ते बिलकुल नवीन आर्टिस्टला कधीही असं दाखवत नाहीत की तू नवीन आहेस. ते आपल्याकडनं, माझा जो टायमिंग आहे, मी ज्या टायमिंगनी वाक्य बोलते त्यात ते बरोबर त्यांचे पंचेस काढतात. त्यांना बरोबर कळतं की कसं काय हँडल करायचं दुसऱ्या आर्टिस्टला. हो. खूपच छान. आणि खूप प्रेमळ वागले ते सुद्धा. आणि ताई सुद्धा, म्हणजे त्यांच्या मिसेस गौरी ताई,
या पण खूपच गोड आहेत. त्यांच्यावर काम करायला खूप बरं वाटलं. आणि एकदमच स्टेजवर असं ते इम्प्रोवाइज खूप करतात. हा. प्रेक्षकांमधून जर एखादी रिंगटोन मध्येच हो. वाजली, बाळाचा आवाज आला, तर ते काहीतरी, हो. तर असं काही घडलेलं आठवतो का किस्सा एखादा? अगं खरं मला तर हसायलाच येते ऍक्च्युली. काय झालेलं, मी जादू तेरी नजर करायला लागले ना, तेव्हा मला मुलगी झालेली होती. हं, हं. तर मी तिचं काही ना काही तिच्यासाठी क्लिप्स म्हणा किंवा गळ्यातलं म्हणा किंवा तिचं काहीतरी मी माझ्या पर्समधनं आणायचे कधी. माझ्या पर्समध्ये काहीतरी असायचं. ओके, तर ओके. सुजाता जोशी आणि मानसी जोशी या दोघी माझ्या सहकलाकार. हं, हं, हं. तर त्या नाटकात असं होतं की एका डान्समध्ये मी आणि ते समोरासमोर येतो. हां. एक राउंड घेतो आणि परत एक्झिट घेतो. एवढंच होतं आमचं त्या डान्समध्ये. हो. तर ह्या मुली त्यांच्या हातात माझ्या मुलीच्या सगळ्या वस्तू द्यायच्या. म्हणजे कानातली म्हणा, क्लिप्स म्हणा, असं काही ना काही द्यायच्या आणि ते स्टेजवर येऊन बरोबर मला ते दाखवायचे हळूच. आणि तिथे आणि ॲक्चुअली मला तिकडे जाऊन त्यांना असं एकदम डोळे वगैरे दाखवायचे, अँग्री लूक माझा आणि ते ओके. दाखवल्यावर मला हसायलाच यायचं आणि हे कुठून आणलं आता सरांनी? असं ते खूप मस्ती करायचे स्टेजवर. पण खूप मजा येते त्यांच्यावर काम करायला. एकदम फ्रेश माणूस आहे. खूपच छान आहेत ते म्हणजे आणि आपण काही वेगळं केलं ना, तर कधी ते असं नाही म्हणत, की "हे तू का केलंस?" जे चांगलं आहे ते अप्रिशिएट करतात आणि आपल्याला सुधारतात जर चुकलं तर असं. वाह! खरंच छान. म्हणजे नेहमीच प्रशांत सरांबद्दल असंच काही ना काही ऐकू येतं. हो, खरंच आहे. फ्रेश कोणालाही पर्सन. विचार तू. हो, हो, हो. आणि ह्या सगळ्यामध्ये मला हळूच अशी एक खबर मिळाली आहे, की राजा हं. गोसावी सरांबरोबर तुम्हाला काम करायचा एक योग आला होता. तर हे हो. कसं काय घडलं? हे म्हणजे काय म्हणतात ना, लकी असण्याचंच एक मला वाटतं, की धिस इज माय फेट, की मला मिळालं हे माझं नशीब होतं. कारण मी खूप लहान होते. 10वी असेन तेव्हा कदाचित आणि आम्ही इथे मी तुला म्हटलं ना, आम्ही इथे हौशी रंगभूमीवर काही ना काही करायचो. तसं आम्ही एकच त्याला केलं होतं नाटक हं, हं, आणि हं. तेव्हा आम्ही मधुसूदन कोलटकरांना बोलावलं होतं ते बघायला. ओके. तर त्यांनी तेव्हा नाटक बघितलेलं होतं आणि हे एकच प्याला हे व्यावसायिक रंगभूमीवर चालू होतं, जय मंगल प्रोडक्शन्सचं. तेव्हा अच्छा. गीताचं काम करायच्या आय थिंक मंदाताई करायच्या. तर हं, हं. त्या नव्हत्या, तर मग त्यांचा प्रयोग एक अडणार होता. म्हणून त्यांनी माझ्या गुरुजींना विचारलं, की भाटवडेकरांना, की "ही मुलगी करेल का? एकच प्रयोग करायचा आहे." तर ते म्हणाले, "हो, करेल ना. तिचं पाठ आहे, संवाद तिचे पाठ आहेत व्यवस्थित." मग त्यांनी मला तिकडे बोलावून घेतलं. मला तोपर्यंत शिवाजी मंदिर फक्त मी 1-2 नाटकं बघितली होती शिवाजी मंदिरला जाऊन. हं. शिवाजी मंदिरचं बॅकस्टेजही मला माहीत नव्हतं. म्हणजे हे सगळं यदाकदाचित आणि हे सगळं व्हायच्या आधीची गोष्ट आहे. ओके. त्यामुळे तेव्हा मला काहीच नव्हतं माहिती. आई मला घेऊन गेली. दुपारचा प्रयोग त्यांनी सांगितलं, "3चा प्रयोग आहे. तू 1 वाजता ये तिकडे." हं. मी 1 वाजता गेले. तर तिकडे राजा गोसावी सर आलेलेच होते आणि हे म्हणाले, की "राजा भाऊ, तुम्हाला मुलगी दाखवतो." ते राजाभाऊ म्हणाले, "या वयात कसल्या मला मुली दाखवताय?" असं त्यांचा पहिला संवाद माझ्या कानावर आलेला. हं, हं. आणि ते मला म्हणाले, "बाळा अजिबात काळजी करू नको. तू तुझे जे काही डायलॉग्स आहेत ते व्यवस्थित बोल. माझे डायलॉग आले की मी बोलीन. तू बिलकुल काळजी करू नकोस." म्हणलं, हं. "बरं." मग त्याप्रमाणे मी तो प्रयोग केला. अक्षरशः हाऊसफुल शो. इतक्या प्रेक्षकांसमोर जाणं ही पण मला खूप भीतीदायक आणि मोठी गोष्ट वाटत होती. हं, हं. पण मी तेव्हा अक्षरशः माझ्या गुरूंचं स्मरण करून गेले. नाटक मी व्यवस्थित केलं. पण जी माझी शेवटची एक्झिट होती, की गीता घर सोडून निघून जाते. तेव्हा ओके. मी त्यांच्याबरोबर रिहर्सल केली नसल्यामुळे, मी ज्या दिशेने आले होते, घरातनं बाहेर आले होते, हं, ते हं. मी परत घराच्या दिशेने गेले आणि असं बोलताना म्हणाले, की "मी घराबाहेर जाते." तर ओके. ते म्हणाले, "अगं घराबाहेर जाते म्हणून घरात कुठे जातेयस?" असं म्हटल्यावर एवढा मोठा लाफ्टर आणि मग त्यांनी मला हाताला धरून, "चल इथे," असं करून मला एक्झिट दिली. मस्त. मग म्हणजे तर त्यांनी हा एक सांभाळून घेतला हा सांभाळून हजरजबाबीपणा घेतलं त्यांचा मला. आणि हो, खूपच छान. खरंच आणि छानच एक्सपिरियन्स मिळाला त्यांच्याबरोबर काम करायचा. आता इथून नाटकामधून पुढे चित्रपटामध्ये एंट्री झाली तुमची. हं, मर्डर हं. मिस्ट्रीमध्ये तुम्हाला म्हणजे एक सुखद धक्का होता तो माझ्यासाठी, की ऋषिकेश जोशींच्या वाईफचं काम तुम्ही केलं आणि हे हो. सगळं गावचं शूटिंग होतं, त्यामुळे इतकं फ्रेश असा कोकण बघायला मिळतोय, नारळाची झाडं वगैरे आणि असं ती घरं हं, गावची बघायला मिळतात. हे खूपच हं, छान हं, वाटत होतं. तर या
या चित्रपटाबद्दल काही आठवण आहे का, की गावचं शूटिंग होतं तर काही असे वेगळे हो. किस्से असं काही? राहुल जाधव सरांनी डिरेक्ट केलेला हा मूवी आहे. येस. हे राहुल जाधव सर मला केदार दादांबरोबर, मी केदार शिंदे दादांबरोबर एक पिक्चर केला होता, इरादा पक्का म्हणून. हो हो. तेव्हा ते आमचे सिनेमॅटोग्राफर होते तिथे. ओके. तर त्यांनी तिथे माझं काम बघितलं होतं. आणि केदार दादा आणि संतोष हे चांगले मित्र आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. अच्छा. तर केदार दादानी मला या पिक्चर मध्ये काम करण्याला सांगितलं तेव्हा मी खूपच खुश झाले. केदार दादा सारखा खूप मोठा दिग्दर्शक आणि मला अक्षरशः घरच्या व्यक्ती मी असल्यासारखे ते माझ्याशी वागतात. आणि त्यांनी मला तिथे पहिल्यांदा ती फिल्म मी पहिली केली आयुष्यात. त्याच्यापूर्वी मी काही फिल्म केली नव्हती, हो. नाटकच करत होते. दुसरं मला माहिती नव्हतं माध्यम. तर त्यांनीच माझ्याकडनं ते काम करून घेतलं आणि माझं काम त्याच्यातलं मला आजही खूप आवडतं, कारण की त्यांनी माझ्याकडनं छान कॅरेक्टर चांगलं करून घेतलेलं केदारदादांनी. ओके. तर हे झाल्यानंतर राहुल सरांना मी तेव्हा लक्षात राहिले आणि इतक्या वर्षांनंतर, म्हणजे साधारण 7-8 किंवा जास्तच, इतक्या वर्षांनंतर राहुल सरांचा मला फोन आला की आपण असं एक पिक्चर करतोय, तर तू येऊन भेट. आणि मग तिकडे मला कळलं की ऋषिकेश जोशी बरोबर मी काम करणार आहे. आणि ऋषीला मी ओळखायचे कारण संतोषचा मित्र म्हणून ओळखायचे, संतोष बरोबर त्यांनी नाटकात काम केलंय म्हणून. त्यामुळे त्याच्याशी ट्यूनअप व्हायचा काही प्रॉब्लेम नव्हता. तो माझ्याशी खूपच चांगला वागतच होता आधीपासून. आणि ऍज अ कलाकार ही सगळी जी चांगली कलाकार आहेत ना, ती माणसं म्हणून पण खूप चांगली आहेत. त्यामुळे नवीन आर्टिस्टला ते सामावून घेतात पटकन असं. त्यामुळे मला राहुल सरांनी तिकडे पुन्हा एकदा चान्स दिला आणि तो अनुभव माझ्यासाठी खूप छान होता, कारण आम्ही रिअल लोकेशनला करत होतो. एकाचं घर होतं आणि तिथे जाऊन आम्ही घर आमचं सेटअप तिकडे मांडला. तिकडे स्थानिक कलाकार होते, ते आमच्या बरोबर काम करत होते. त्यामुळे वेगळ्या म्हणजे सिंधुदुर्गातले कलाकार हे पण आम्हाला भेट झाली. त्यानिमित्ताने भाषेची देवाणघेवाण झाली. मी पण मालवणी बोलत होते तेव्हा, पण तुटकं मुटकं, मला काही फार येत नव्हतं. तर मग ते आम्हाला तिकडे सुधारायचे की हे असं बोला ताई, हे असं करा. आणि सर पण सांगायचे असं. ते एक मजेशीर होतं वातावरण. आणि जेव्हा आपल्याला ऑफ असेल तेव्हा आपण फ्रीच, म्हणजे गाडी घ्यायची, इकडे तिकडे फिरायचं. तर ती एक मजा असते गावी गावाला शूट असण्याची. येस. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की मालवणी भाषा, तर आता मी सिरियलकडे वळेन. तुम्ही गोट सिरियल केलेली, गोट नावाची सिरियल होती, ज्यामध्ये तुमचं एक मालवणी क्यूट एकदम कॅरेक्टर होतं, जे मी म्हणते की बोलके डोळे आणि एकदम एक्सप्रेसिव्ह फेस. तर ते मला जाम आवडतं. तर हे कसं मॅनेज केलं? हे कॅरेक्टर करताना काही चॅलेंजेस फेस करावे लागलेले किंवा काय? चॅलेंजेस म्हणजे कारण मी सांगते ना, हा पिक्चर मध्ये मी मालवणी कॅरेक्टर त्याच्या आधी केलं, पण ते खूपच छोटं होतं कॅरेक्टर. आणि मला एवढं काही मालवणी येत नव्हतं. मी खरं तर कोकणी आहे, गोव्याची आहे मी. त्यामुळे माझ्या कानावर म्हणजे कोकणी भाषा आहे, पण मालवणी तर मला नाही येत तसं फारसं. फरक आहे. म्हणजे मालवणी आणि गोवन कोकणी खूपच फरक आहे, मायन्यूट फरक आहे. त्यामुळे जास्त लक्ष देऊन बोलावं लागतं. हो. आणि मी हे गोट करायला लागले तेव्हा आमचं काही ठरलं नव्हतं. नमिता वर्तक यांच्या बरोबर मी करत होते फिल्म फार्म्स थ्रू. तर असं आमचं बोलणं झालं नव्हतं की कॅरेक्टर आधी मालवणी करायचं वगैरे. पण नंतर त्यांचं असं म्हणणं झालं की करूया ना मालवणी, चांगलं वाटेल हे कॅरेक्टर. मग ते एकदम अंगावर पडल्यासारखं झालं. तर मी खूप घाबरून गेले, कारण की सिरियलचं कसं असतं, कंटिन्युएशन मध्ये खूप आपल्याला काम करायचंय. तर ते कॅरेक्टर त्याप्रमाणेच वर्क झालं पाहिजे. पिक्चरचं कसं किंवा नाटकाचं कसं, आपण तेवढी तालीम करून आपण बोलू शकतो. पण इथे तालमीला पण वेळ नसतो फारसा सिरियलला. त्याला पटापट पाठ करायचं आणि बोलायचं, एवढंच. हा. तर मग मी खूप घाबरले होते. पण नमिता वर्तक ताईंनी मला सांगितलं की नो प्रॉब्लेम, यू टेक युअर टाइम, तुला जसं येईल तसं तू बोल, काही हरकत नाही, हळूहळू सुधार होईल. आणि मी सुरू केलं आणि टचवूड मला ते खरंच इतकं छान माझ्या अंगवळणी पडलं आणि लोकांना ते आवडलं कॅरेक्टर. तसंच अजून एक कॅरेक्टर आहे
झी मराठीवर कार्यदुरावामध्ये. तर ह्या हा, हे तर कॅरेक्टरमध्ये तुमची काठापदराची साडी आणि असं ऑफिसमध्ये चापून चोपून अशा असतात, म्हणजे लेडीज ज्या अशा एकदम हो, अप टू डेट एकदम असतात एकदम. टेकटप. हा, तर ते म्हणजे खूपच फ्रेश कॅरेक्टर वाटायचं. तुम्ही आलात स्क्रीनवर की एकदम छान असं फ्रेश वाटायचं की छान काहीतरी आता एक किस्सा सांगतील या किंवा बोलतील गोड काहीतरी. तर हा हा रोल पहिल्यांदा मिळाला कसा झी वरती, आणि हा, ही सिरियल करताना काय अनुभव होते? सगळंच सांगायचं आधी तर नमिताताई वर्तक हिनीच ओके. मला फोन केला, कारण की ती मला ओळखत होती स्टेजवर काम करते म्हणून. तर तिने मला फोन केला आणि म्हणाली की हे ना गोटच्या आधीच आहे कार्यदुरावा. अच्छा. तर तर तिने मला सांगितलं की तू ये ऑडिशनला, असंच आहे. ऑडिशन दिली, घरी गेले, मला काही माहित नव्हतं. नंतर जालिंदर कुंभार सरांचं डिरेक्शन आहे होतं पूर्वी, लेखन पण त्यांचंच होतं. तर त्यांनी मग कॅरेक्टर ब्रीफिंग दिलं आणि मग मला सांगितलं की ती अशी तिलोत्तमा हे कॅरेक्टर आहे आणि हो. ती खूप फेमिनिस्ट कॅरेक्टर आहे टोटली. हम्म. आणि डेक्ड अप एकदम व्यवस्थित, जे मी बिलकुल नाहीये खऱ्या आयुष्यात. तर आणि माझे कॉस्ट्युम्स इतके छान झाले होते, इतके माझे नेक पीसेस इतके लोकांना आवडत हो होते, हो द हो वे हो हो. माझं अटायर होतं. या सिरियल मध्ये ऍक्च्युली मला फार काय असं इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर करायला नव्हतं मिळालं. म्हणजे ते ऑफिस स्टाफ पैकी एक मी होते आणि तसंच होतं माझं कॅरेक्टर. खूप असं इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर नव्हतं. नव्हतं. हो हो. पण ते कॅरेक्टर इतकं लोकांना आवडलं आणि इव्हन माझ्या नंदा, माझ्या घरातल्या कितीतरी नातेवाईक मला फोन करून विचारायचे की तुझ्याकडे इतके दागिने कुठून आले ग? नाही, खरंच मला ज्वेलरी म्हणजे हसायला कलेक्शन वाटत होतं, ते इतकं सुंदर वाटायचं. खरोखर. खरंच तुम्ही स्क्रीनवर आल्यावर खूप फ्रेश वाटायचं आणि मस्त वाटायचं, म्हणजे बघायला पण तो सीन हो. अख्खा. आणि कितीतरी बँकांमध्ये मला विचारायचे की तुम्ही ना, आम्हाला तर कळलंय की तुम्ही कुठच्या साडीवर कुठची इयरिंग्स घालता, कुठचे नेकपीस घालता. म्हणलं एवढं बारीक तुम्ही बघतात. हो, आणि तुमची टिकली म्हणे. हम्म. टिकली माझी त्यात खूप मोठी टिकली त्यांनी दिली होती. हो हो त्यामुळे हो. ती पण आयडेंटिकल झाली. खूप लोकांनी ते लक्षात ठेवलं असतं. तर आता तुम्ही हे जे सगळे रोल केलेत, आता विलनिश एक रोलची सध्या आता पूर्ण ट्रेंड चालू आहे सिरियल्समध्ये. हो, तर तुम्हाला हो. काही असं फ्युचरमध्ये वॅम्पचा रोल किंवा असं म्हणजे अशी खडूस जाऊ किंवा असं नणन किंवा अशा टाईपचा रोल करावा असं वाटतं का? खरं सांगू का, आपल्याला काय रोल येईल हे आर्टिस्टला कुठे माहिती असतं. जेव्हा तो रोल येतो तेव्हा आपण तो अंगवळणी पाडून घेतो. आपण त्यात म्हणजे अजून फीचर्स शोधतो आणि मग ते एक्सप्रेस करतो. आता मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण नावाची सिरियल करते झी युवावर. ओके. त्याच्यात माझं कॅरेक्टर इतकं साधं, कल्पना नावाचं कॅरेक्टर आहे. घरगुती आईचं कॅरेक्टर आहे आणि ती अशी भोळसट, साधीशी, स्वतःच्याच दुनियेत, म्हणजे स्वयंपाकघर हेच तिचं कुटुंब, म्हणजे सगळं आयुष्य असल्यावर किती, आणि कुटुंब हेच सगळं सगळं, मुलीला सांभाळणं, सासू सासऱ्यांना सांभाळणं, हेच तिचं आयुष्य असल्यावर किती जगते. तर हे इतकं साधं भोळं कॅरेक्टर मला मिळालं इथे. तेव्हा मला पण असं वाटलेलं की मला जमेल का, म्हणजे माझ्या चेहरा अर्थात सगळे म्हणतात की सालच वाटतो, आहेच. पण हे जमेल का असं वाटलेलं. पण ते जमलं ना. जसं हळूहळू आपण एक कॅरेक्टर दिलं की दिग्दर्शकाला आणि कास्टिंग जे करतात ना, त्यांना त्यांना कॉन्फिडन्स असतो की हे कॅरेक्टर करू शकेल. त्यामुळे मला असं वाटतं की जे आपल्याला मिळतं ते आपल्या वाटचं आहे समजून त्यात पूर्ण एफर्ट्स घालून करणं हेच आपल्या हातात आहे. हे मी करेन का वगैरे असा मी नाही फारसा विचार करत. ओके. म्हणजे तुम्ही आता रोल आला तर वॅम्पचा तुम्ही कराल, म्हणजे मला मला बघायला आवडेल, एस्पेशली असं वेगळा एखादा रोल एकदम, म्हणजे कॉन्ट्रास्ट होईल माझ्यासाठी. मी अगदी रोमॅन्टिक हो, बघितलंय किंवा असं रागात हो. बघितलंय, पण वॅम्प अजून मी नाही बघितलंय तुम्हाला. वॅम्प मला नाही आवडेल बघितलं. बघायला. आणि हो, मला पण माहिती नाही की मी कसं करीन. बघूया. आलं तर नक्की करीन. नक्की नक्की नक्की, ऑल द बेस्ट त्यासाठी. आणि थँक्यू. आता नाटक, सिरियल, सिनेमा, तर नाटकामध्ये एक जिवंत आपण परफॉर्मन्स करतो प्रेक्षकांसमोर. एकच स्क्रिप्ट पाठ करून तीच घोटून घोटून तेच डायलॉग पुन्हा बोलून थोडंफार इम्प्रोवाइज करून प्रयोग होतात. सिरियल्समध्ये टेक्स होतात आणि ते एक शेड्यूल मेंटेन करून त्या शेड्यूलप्रमाणे एका टीम बरोबर आपल्याला काम करायचं असतं. नवीन लोक येतात, काही लोक जातात सोडून. आणि चित्रपटामध्ये एकच आपल्याला स्क्रिप्ट दिली जाते, ती कंप्लीट केलं, सिनेमा संपला, शूट झालं, आता घरी. तर या सगळ्यामध्ये कुठलं जास्त चॅलेंजिंग वाटतं प्लॅटफॉर्म तुम्हाला, आणि काय जास्त आवडतं करायला? काय जास्त आवडतं म्हटलं तर
सगळे नाटकच म्हणणार, तसंच मी नाटकच म्हणते. कारण की त्याची एक बांधणी असते आणि आम्ही रिहर्सल करतो. एकमेकांशी आमचा कम्फर्ट झोन होतो हम्म, आणि मग इम्प्रोव्हायझेशन होतं आणि मग प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्यात भर पडते हम्म, आणि ते नाटक उभं राहतं हम्म, दिग्दर्शकाच्या साहाय्याने. तसं सिरियलमध्ये थोडंसं आपल्याला आपापलं वर्क करावं लागतं. हम्म, म्हणजे एक एक कॅरेक्टरचं मी स्वतः वर्क करते, दुसरं कॅरेक्टर स्वतःचं वर्क करतं आणि मग आम्ही सेटवर जातो, एक दोन चकऱ्या रिहर्सल्स करतो आणि मग आम्ही ते शूट करतो. तर हम्म, प्रत्येक माध्यमाचं स्वतःचं असं महत्व आहे. मी असं नाही म्हणणार की नाटकच मजा येते हम्म, किंवा सिरियल मध्ये कमी मजा येते. तर मजा तर दोन्हीमध्ये येते, कारण चॅलेंजेस दोन्हीचे वेगवेगळे आहेत टोटली. हम्म. एक तर लाईव्ह प्रेक्षकांच्या समोर जाणं आणि आपली कला सादर करणं. आपल्याला आपण पास आहोत की नापास आहोत ते तिथल्या तिथे आपल्याला कळतं वा. हो. त्यांच्या रिस्पॉन्सवरनं. हम्म, आणि सिरियलचं असं आहे की थोडा लॉंग प्रोसेस आहे, पण खूप लांबणारा प्रतिसाद आहे आणि त्याचे रिपरकेशन म्हणजे त्याचे जे इम्प्रेशन्स लोकांच्या डोक्यावर आहेत ते खूप काळासाठी असतात. म्हणजे हम्म, आज जर मी एक कॅरेक्टर केलंय ते कदाचित कोणाला आवडलं नसेल, तर पुढची माझी 2-4 येणारी कॅरेक्टर सुद्धा त्यांना तितकीशी नाही पटणार, कारण की त्यांच्या डोक्यात ते फर्म झालं की नाही बरोबर केलं हिने. हे एक असतं ना, ते खरी खूप गोष्ट आहे. काळापर्यंत टिकतं. हम्म, आणि छान केलं असेल तर ते तसं पुढच्याही कॅरेक्टरला आपल्याला वाव मिळतो, की हां, ह्याच्यात तिने छान केलेलं, मग ह्याच्यात सुद्धा चांगलंच आहे, असं. असं मला वाटतं. आणि सिनेमा मी सांगू का, आम्ही खूप ज्युनियर आहे सिनेमाबद्दल काहीही बोलायला. हम्म. कारण मी खूपच कमी काम केलंय सिनेमामध्ये म्हणून. नाही, पुन्हा तुमचे येतच राहतील सिनेमे, याबद्दल मला खात्री आहे, हां. काही शंकाच नाहीये. आणि दुसरं असं, आता नाटकामध्ये तुम्ही परत कधी भेटीला येणार आमच्या? हो, अगं आता या लॉकडाऊनच्या पूर्वी आम्ही एक नाटक करत होतो. हीच तर फॅमिलीची गंमत आहे. वेद ओके. प्रोडक्शन्सचं नाटक आहे. सागर कारंडे आहेत आमच्या बरोबर ओके. आणि बरेच चांगले नट आहेत. गायत्री आहे. हम्म, हम्म. झी वरती काम करायची. गायत्री सॉरी मला दातार. ती येस, गायत्री दातार. ओके. ती आहे आणि खूप छान फॅमिली कॉमेडी होती आणि संतोष पवारचं लेखन दिग्दर्शन आहे त्या नाटकाला. पण आम्ही या लॉकडाऊनमुळे पुन्हा थांबलोय आता. बघूया कधी सगळ्या या परिस्थितीतून आपण सगळे बाहेर पडू आणि पुन्हा रंगभूमी आपली पूर्वीसारखी चालू होईल. नक्कीच. म्हणजे तुम्हाला काय अंदाज वाटतो साधारण कधीपर्यंत, म्हणजे लॉकडाऊन तर ओपन होईल पण रंगभूमी पुन्हा सुरळीत? खरं मला असं आता आम्हाला कळतंय की आम्ही सिरियल्सला सुरू करणार आहोत या मंथ एंड पर्यंत. हम्म, पण सगळे काळजी घेऊन सगळ्यांना काही होणार नाही किंवा अजून प्रादुर्भाव वाढणार नाही या दृष्टीने विचार करूनच हे करणार आहोत. हम्म, पण रंगभूमीला मला वाटतं थोडा काळ अजून लागेल. हम्म. कारण आपणही सगळे घाबरलेले आहोत. त्यामुळे या घाबरलेल्या वातावरणामध्ये नाटकाचा आस्वाद घेणं पण त्यांना थोडं कठीण होईल. की आपल्याला काही होईल का? ही जर भीती मनात असेल, तर समोरची कलाकृती ते कसे अनुभवणार? म्हणजे आनंद कसा घेणार त्याचा? त्यामुळे बरोबर. मला असं वाटतं की थोडंसं हे ओसरलं, आपल्याला सगळ्यांना कळेलच की कसं ओसरतंय. हम्म. पण आम्हाला एकच वाईट वाटतं की ह्या सगळ्यामध्ये आपला म्हणजे आता गणपती येणार होते. त्यामुळे आमचा हा काळ कसा असतो, खूपच एन्थुसियास्टिक काळ असतो रंगभूमीसाठी. हम्म, हम्म, हम्म. गणपतीत खूप आम्ही हो. प्रयोग हो, करतो खूप प्रयोग गावोगावी होतात. हो. जाऊन. हो. हां. तर ते सगळं यावर्षी आम्ही कदाचित थोडं उशिरा म्हणजे दिवाळीकडे मला वाटतं सगळं होईल सुरळीत. तोपर्यंत भीती वाटते ना जरा असं. नाही, आपण होप्स ठेवायला हरकत नाही की लवकरात लवकर सगळं सुरळीत सुरू हो. आणि तरी हो. बऱ्याच ज्येष्ठ हो. रंगकर्मींनी हेच प्रेडिक्शन दिलंय की दिवाळीशिवाय काय रंगभूमी म्हणजे पूर्वपदावर येणार नाही नाहीये. होत. तर आपण फक्त प्रार्थना करू शकतो की हो. सगळं हे ओसरू दे लवकर, लॉकडाऊन व्यवस्थित संपू दे. आणि ओसरू तर दे आणि पुन्हा येऊ नको दे. एवढंच हे महत्वाचं की आता जे आपण ज्यातनं बाहेर पडू, ते परत आपल्यावर हे चक्र नको यायला. आता त्यातनं बाहेरच पडूया व्यवस्थित असं. एकदम तुम्ही करेक्ट बोलला आहात. खरंच पुन्हा नको हे असं संकट. आता हे 2020 जाऊ दे आणि सगळे हं. ही म्हणजे काय म्हणतात त्याला, इडापिडा टळू देत आणि इडापिडा टळो. हो, आणि पुढच्या वर्षी सगळं नव्याने पुन्हा सुरुवात होऊ दे, फ्रेश एकदम, काही संकट न येता. हीच हो. आपली
आपण इच्छा व्यक्त करू शकतो. आणि ह्या चांगल्या नोटवर आता आपण हे पॉडकास्टची सांगता करूया. थँक्यू, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला, तेवढ्या छान गप्पा मारल्या शलाकाताई. आणि मला आता शेवटी तुम्हाला विचारावं म्हणजे रंगभूमी.com तुम्ही भेट दिलीत का वेबसाईटला, आणि ह्या वेबसाईटबद्दल म्हणजे काय वाटलं तुम्हाला, बघून आवडली का वेबसाईट, आमचं हे प्रोजेक्ट आणि आम्ही जे उपक्रम राबवतोय हे तुम्हाला आवडत आहेत का? हो, मी रंगभूमी.com ला भेट दिली आहे आणि खूपच छान वाटली मला ही वेबसाईट. आणि या लॉकडाऊन मध्ये तुम्ही सुरू केलंय, आणि मी अभिजित झुंजारराव सरांचा इंटरव्ह्यू सुद्धा ऐकला, तू घेतलेला. अतिशय छान मार्मिक इंटरव्ह्यू तूही घेतलायस, त्यामुळे ते ऐकायलाही छान वाटलं. आणि नवीन नाटकाबद्दलच्या चळवळी, नाट्य क्षेत्रात काय चाललंय, या सगळ्या माहिती आम्हाला एकाच वेळेला ह्या वेबसाईटवर मिळतात. त्यामुळे आम्हाला सोपंही जातं कनेक्टिव्ह राहायला. नाटकात काय चाललंय, नवीन लेख काय आलेत, नवीन मुलांचे काय विचार आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला एकाच वेळी तुमच्या वेबसाईटवर मिळतात. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि मला सुद्धा माझ्या रंगभूमीवरचा प्रवास तुम्ही ह्या रंगभूमी.com माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडण्याचं एक माध्यम तुम्ही मला दिलं, त्याबद्दल मी पण तुमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू शलाकाताई, थँक्यू सो मच. आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा पुढच्याही प्रवासात. आता जस्ट सुरुवात झाली आहे रंगभूमी.com आणि या लॉकडाऊनमध्ये सुरू करण्यामागे एकच हेतू होता की रंगभूमीशी रसिक प्रेक्षकांना जोडून ठेवायचं घरी बसलेले असतानाच. त्यामुळे जेव्हा रंगभूमी पूर्वपदावर येईल, पुन्हा सुरू होईल, तेव्हा प्रेक्षक पुन्हा त्याच ओढीने रंगभूमीकडे खेचला जाईल. हा एकच उद्देश होता. आणि आमची वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आहे, मी तुम्हालाही सांगते. आणि थँक्यू वन्स अगेन, तुम्ही आज म्हणजे आमच्या पॉडकास्टमध्ये सामील झालात, सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. तर मंडळी, या होत्या शलाका पवार मॅम आणि त्यांचा नाटक ते सिनेमा ते सिरियल हा प्रवास. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन रंगकर्मीसोबत, नवीन कथेसोबत किंवा नवीन लेखासोबत. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी. धन्यवाद.